परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र द्वितीयोल्हास. विवाह नि संसार. इकडे बाबूरावांना बाळ सासरी गेल्यापासून एक दिवस म्हणजे एक वर्षाप्रमाणे वाटू लागला. पण त्यांच्या उलट रुक्माबाईंना 2 वर्षे कशी निघून गेली हे समजू शकले नाही. याचा अर्थ माहेरच्या माणसांचा त्यांना विसर पडला होता असा नाही, तर मागचा पुढचा विचार न करता आपल्या वाटणीला आलेले कोणतेही काम असो ते काया वाचा मनाने करावयाचे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे सासरच्या माणसात त्या समरसून गेल्या. 2 वर्षानंतर बाबूरावांच्या पत्रावरून नारायणरावांनी रुक्माबाईंना गोकर्णाला नेऊन पोहोचविले. डोहाळे जेवणानिमित्त जिकडे तिकडे त्यांना बोलावणी येऊ लागली, तरी त्याबद्दल आनंद वाटण्याऐवजी आपणावर एक मोठे संकट ओढवल्याप्रमाणे त्यांना वाटे. त्यामुळे जेवणाला जाण्याचे त्या मुद्दाम टाळीत असत. एके दिवशी बाबूराव सीतामाईंना म्हणाले, उद्यापासून बाळ पाणी ओढू दे, म्हणजे पुढे तिला बाळणपणात त्रास होणार नाही. गरोदर बायकांनी जितके काम करावे तितके चांगले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून पाणक्या बंद केला आणि रुक्माबाई स्वतः पाणी ओढू लागल्या. गोकर्णाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महाबळेश्वराच्या देवळाच्या शिखरावर पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. महाबळेश्वराला पालखीत बसवून मोठ्या थाटाने त्याची मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीच्या अग्रभागी पुरुष, त्याच्यानंतर सेवेकरी वेश्या, नंतर पालखी, पालखी सभोवती ब्रह्मवृंद व त्याच्या पाठीमागे स्त्रिया, अशा थाटात वाजत गाजत ही मिरवणूक जात असते. मिरवणूक निघण्यापूर्वी बायका आपापल्या घरासमोर रस्त्यावर पाणी शिंपडून रांगोळ्या घालतात व तोरणे पताका लावून रस्ता सुशोभित करतात. पालखी रस्त्यावरून जात असता प्रत्येक घराच्या दारात ती थांबविली जाते आणि त्यावेळी त्या त्या घरातील मंडळी पालखीतील देवाला आरती ओवाळतात. त्यासमयी दोघी सेवेकरी वेश्या पालखीसमोर काही वेळ नृत्य गायन करतात व पालखी सुरू झाली की त्या देवापुढे पाठ न करता चालू लागतात. ब्राह्मणांचा वेदघोष सुरू होतो. त्याप्रमाणे शहरभर मिरवून पालखी रात्री देवळाकडे परतते. त्यानंतर पहाटे 4 वाजता पुन्हा देव पालखीतून मिरवीत कोटीतीर्थावर जातात. हे कोटीतीर्थ म्हणजे एक विस्तीर्ण चौकोनी तलाव असून तो चांगल्या रीतीने बांधलेला आहे. त्याच्या सभोवती ब्राह्मणांची घरे असून त्या दिवशी पहाटेला कोटीतीर्थाच्या चौफेर पणत्या लावल्या जातात. त्या दिव्याचे पाण्यात प्रतिबिंब पडत असल्याने पाहणाऱ्यास तो देखावा फारच सुंदर दिसतो. कोटीतीर्थाच्या मध्यभागी एक छोटेसे देऊळ असून त्यात शंकराची पिंडी आहे. ब्राह्मण मंडळी महाबळेश्वराला नौकेत बसवून त्या देवालयाभोवती 3 प्रदक्षिणा घालतात व नंतर देव देवळात परततो. हा उत्सव पाहण्यासाठी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रुक्माबाई सहित घरातील सर्व मंडळी महाबळेश्वराच्या देवळात गेली. उत्सव संपून घरी परत येईपर्यंत रात्रीचे 2 वाजले. सर्व मंडळी झोपी गेली तरी रुक्माबाई झोपल्या नाहीत. हे पाहून सीतामाईंनी त्यांनी न झोपण्याचे कारण ताडले आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढील सर्व व्यवस्था केली. पहाटे 4च्या सुमारास काहीच गाजावाजा न होता रुक्माबाई सुखरूपपणे प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले. 9 महिनेपर्यंत मिळालेल्या रुक्माबाईंच्या सहवासाचा प्रताप जन्मलेल्या 2च तासांनी मुलाने दाखविला. सुईणीने मुलाला आंघोळ घालून रुक्माबाईंच्या उशाशी सुपात निजविले होते. सर्व मंडळी आपापल्या कामात गुंतलेली होती. सुईण आपले काम आटोपून जातेवेळी जेव्हा बाळंतिणीच्या खोलीत आली
तेव्हा तिला मूल जागेवर दिसले नाही. त्या खोलीत अंधार असून समयीचा दिवा तेवढा तेवत होता. तिने चहूकडे निहाळून पाहिले. तोच तिला रुक्माबाईंच्या पायाशी सुपात आरामात झोपलेले मूल दिसले. तिने आश्चर्योद्गार काढताच घरातील सर्व मंडळी तेथे आली. सीतामाईंनी मुलाला मांडीवर घेऊन त्याचे अंग न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याच्या पायाचे घोटे लालबुंद झाल्याचे त्यांना दिसले. नुकतेच जन्मलेले मूल खोलीच्या या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत म्हणजे जवळजवळ 14 फूट अंतर सुपासहित सरपटत कसे गेले या विचाराने सर्वांची मतीच कुंठित झाली. बारशाच्या दिवशी रुक्माबाईंच्या आवडीचे नाव म्हणून मुलाला बाळकृष्ण हे नाव ठेवण्यात आले. त्याच महिन्यात राजगोपालांची शेजी या गावी बदली झाली. मुलाला 5वा महिना लागताच राजगोपाल यांनी रुक्माबाई व बाळकृष्ण यांना शेंजे या गावी बोलावून नेले. नातवाला पाहून नारायणराव व पद्मावतीबाई या उभयतांना अत्यंत आनंद झाला. पण पद्मावतीबाई नातवाचे सुख पाहावयास फार दिवस राहिल्या नाहीत. 6 महिन्याच्या आतच त्यांना देवाज्ञा झाली. त्यांना देवाचे बोलावणे येणार हे आधीच समजले होते. त्या दिवशी दिवसा 11 वाजता घरातल्या मंडळींना उद्देशून त्या म्हणाल्या, आता देवाचे विमान येणार आहे मला न्यायला. तोवर तुम्ही सर्व सत्वर जेवणे आटपून घ्या. जेवण झाल्यावर त्या बाहेर वरांड्यात आल्या आणि विमान आले ग, येते मी असे म्हणता म्हणताच आराम खुर्चीवर बसल्या. तोच त्यांचा देह प्राणरहित झाला. राजगोपालांचा स्वभाव फारच मनमिळावू होता. त्यामुळे त्यांची बदली होऊन ते दुसऱ्या गावी जाऊ लागले असता गावातील स्नेहसंबंधी लोक तसेच त्या गावची त्यांच्या हाताखालची माणसे देखील अतिशय हळहळत असत. राजगोपालांचे काम अगदी चोख असे. चोरी, दरोडे वगैरे पकडण्यात ते नावाजलेले होते. एकदा तपासणीसाठी कलेक्टर त्या भागात आल्यावेळी त्यांच्या तंबूत चोरी झाली. ती पकडण्यासाठी राजगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. त्यासाठी ते 7 दिवसपर्यंत एकसारखे घोड्यावरून फिरले. शेवटी त्यांनी चोरांना मुद्देमालासहित पकडले. परत येतेवेळी ते मध्यंतरी कोठेही मुक्काम न करता घरी आले. अविश्रांत श्रम झाल्यामुळे की काय कोण जाणे, घरी येताच त्यांच्यामध्ये फारच अस्वस्थता निर्माण झाली. पाणी असे ते म्हणाले तोच त्यांची हृदयक्रिया बंद पडली. नारायणरावांनी पाणी आणण्याच्या आत म्हणजे परमेश्वराने त्यांना आपल्याकडे बोलावून पाणी देऊनही सोडले. तो दिवस म्हणजे इसवी सन 1927ची आषाढी एकादशी होती. त्या समयी रुक्माबाई 8 महिन्याच्या गरोदर होत्या. अशा प्रकारे त्यांच्यावर अचानकपणे वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. या प्रसंगी घरात दुसरे कोणीच नसून फक्त नारायणराव तेवढेच होते. या उभयतांचे सांत्वन करण्यास जवळपास सुद्धा कोणीच नव्हते. आप्तेष्टादी मंडळी व जातीची माणसे देखील 24 तासांच्या वाटेवर होती. त्यामुळे अशा निर्वाणीच्या प्रसंगी पोलीस खात्यातील मंडळीच त्यांना मदत करती झाली. त्या समयी रुक्माबाईंना आपले वय लहान, स्त्रिया म्हणजे परतंत्र, लग्न होईपर्यंत त्या आई वडिलांच्या अधीन, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या स्वाधीन आणि म्हातारपणात मुलांच्या ताब्यात त्यांनी राहावयाचे. पतीचे राज्य म्हणजे धर्मराज्य, त्यानंतर यमराज्यच होय. पतीचा आधार सुटला की इतर पुत्र, कन्या, इष्टमित्रादी अनेक माणसे जरी असली तरी त्यांचा आधार तो खरा नाही. निराधाऱ्याला आधार देणारा एक परमेश्वरच होय. परमेश्वराने आपल्याला जवळ करावे
तर आपल्याकडून त्याला आवडेल अशी त्याची सेवा घडली पाहिजे. परंतु दोघा मुलांना सांभाळून तशी सेवा आपल्याला करता येणार नाही. तेव्हा जगून राहण्यात काय अर्थ आहे असे वाटू लागले होते. पुढे तोच विचार दृढ झाल्यामुळे घरापासून 2 फरलांगावर असलेल्या मैदानातील एका विहिरीत त्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्या. त्या समयी तेथे एक जटाधारी साधू प्रगट झाला आणि माई, थांब थांब, आत्महत्या करण्याकरता तू जन्माला आली नाहीस. जीव देणाऱ्यांना वाचविण्यासाठी तुझा जन्म आहे. तुझ्या हातून जगदोद्धाराचे थोर कार्य व्हावयाचे आहे. तुझ्या दुःखाचा प्रलय होण्याची वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. यापुढे तू तिळमात्रही काळजी करू नकोस. लवकर हुबळीला जा. सिद्धारूढ महाराजांच्या कृपेने तू सुखरूप होशील. इतके बोलून तो अदृश्य झाला. त्यासमयी सद्गुरू सिद्धारूढ महाराज आपले सांत्वन करण्यास या रूपाने आले असावेत असे वाटून रुक्माबाईंना गहिवरून आले. त्या क्षणापासूनच त्यांचे सर्व दुःख पार नाहीसे होऊन हृदय एकदम समाधानाने भरून गेले. त्यांना पाहून शिपाई लोकांच्या बायका आश्चर्याने थक्कच होऊन गेल्या. इतक्यात पोलीस सुप्रिटेंडेंट यांच्या तारेवरून राजगोपालांचे थोरले बंधू रामराव हे तेथे आले. लौकिकदृष्ट्या बंधुप्रेमाच्या ओढीने ते आले असे वाटण्यासारखाच तो समय असल्यामुळे साहजिकच तसा सर्वांचा समज झाला. पण झाले मात्र अगदीच वेगळे. त्यांनी वरवर प्रेमाचे सोंग दाखविले आणि रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर घरातील मुख्य म्हणजे कागदपत्र, पैसे, दागदागिने व काही भांडी वगैरे घेऊन ते कोणासही न कळत आपल्या गावी निघून गेले. वास्तविक रामराव हे स्वभावाने फार चांगले होते, पण त्यांना पत्नी अनुकूल नव्हत्या. पुरुषांना पत्नीने एखादी गोष्ट 10 वेळा सांगितल्यावर ती ऐकणे त्यांना भाग पडत असल्याने रामरावांकडून घडू नये ती गोष्ट घडली. तीव्र वैराग्याच्या ज्वाला जोरात उफाळू लागल्या. यापुढे स्वामींच्या दर्शना वाचून दुसरे काहीच नको असे रुक्माबाईंना वाटू लागले. रामरावांनी शिल्लक ठेवलेले जे सामान होते म्हणजे खुर्च्या, टेबले, कपाटे इत्यादी ते शिपाई लोकांना बोलावून एकेकांना एक याप्रमाणे त्यांनी वाटून दिले. राजगोपाल यांचा 3 पेट्या पोशाख, स्वतःची लुगडी, अंथरण्याचे पांघरण्याचे कपडे हे देखील शिपाई व त्यांच्या बायका मुलांना त्यांनी देऊन टाकले. काही सामान मोलकरीण, नेहमी दळणाऱ्या काढणाऱ्या बायका आणि आसपास राहणाऱ्या गरीब लोकांना दिले. देव्हारा, पूजेची उपकरणी इत्यादी भटजींच्या स्वाधीन करून वर त्यांना 108 रुपये दक्षिणा अर्पण केली. पोलीस सुप्रिटेंडेंट यांच्याकडून वरील हकीकत जरी बाबूरावांना समजली होती तरी त्या काळी गोकर्णाहून दिंडीवनमला जायला 3 दिवस लागत असल्याने सहजच बाबूरावांना जाण्यास उशीर झाला. पुढे बाबूराव शेंजीला जाऊन रुक्माबाई, बाळकृष्ण व नारायणराव यांना बोलावून घेऊन आले. हुबळीला येताच बाबूरावांनी रुक्माबाईला महाराजांच्या दर्शनाला जाऊया का असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी मानेनेच नको म्हणून खूण केली. का तर त्यांना एकदा मठात गेले तर परत यावयाचे नव्हते. त्यामुळे हुबळीला मुक्काम न करता रुक्माबाईसह ते गोकर्णाला आले. 1.25 महिन्यानंतर रुक्माबाईंना दुसरा मुलगा झाला. त्यावर नारायणराव हे गदगला आपल्या थोरल्या मुलाकडे राहावयास गेले. तेथे पुढे थोडक्याच दिवसात त्यांना अचानकच मरण आले. त्या दिवशी ते 4 वेळा शौचाला जाऊन आले म्हणून सुनबाई म्हणाल्या, सुंठ व जायफळाचे चाटण करून देऊ का
तेव्हा ते म्हणाले, आपले नाव पुढे येऊ नये म्हणून देव काहीतरी दुखण्याचे निमित्त समोर करीत असतो. खरोखर आज मला देवाचे बोलावणे येणार आहे. माझा शेवट गोड होणार आहे म्हणून मला चाटण नको, काही नको, फक्त तुझ्या हातचा स्वयंपाक मी जेवणार आहे, सत्वर वाढ, असे म्हणून ते पाटावर बसले. भोजनोत्तर त्यांनी ताटातच हात धुतला आणि नेहमीप्रमाणे देवाचे आभार मानण्यासाठी त्यांनी हात जोडले आणि मस्तक नमविले. त्याच स्थितीत त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. इकडे सदा हरिस्मरणात मग्न होऊन असणाऱ्या रुक्माबाईंना पाहून सीतामाईंना भडभडून येई. त्या त्यांच्याविषयी सारखी काळजी करीत असत. कोणतीही गोष्ट मनाला लावून घेण्याचा पूर्णानंद स्वामींनी रुक्माबाईंविषयी सांगितलेले भविष्य बाबूरावांनी त्यांना सांगण्याचे मुद्दाम टाळले होते. एके दिवशी सीतामाई बाबूरावांना म्हणाल्या, बाळ दिवसातून एक शब्दही बोलत नाही, सदा डोळे मिटून बसलेली असते. भेटायला आलेल्या माणसांना तिला पाहून दुःख वाटते, पण तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंबही येत नाही. तिच्या मनात काय विचार आहे हे समजण्यास मार्ग नाही. तिचे वय अगदी लहान, पुढे हिने कसे दिवस घालवायचे हीच मला मोठी काळजी पडली आहे. तेव्हा तिच्याविषयी काळजी करायला नको, देवाच्या कृपेने तिचे सर्व काही ठीक होणार आहे, असे सांगून बाबूरावांनी त्यांचे समाधान केले. ओम नमः शिवाय.